श्री स्वामी समर्थ सर्वांना. दिवसाची सुरुवाती स्वामींनी झाली पाहिजे. स्वामींची पूजा केली, त्याच्यानंतरनं नैवेद्य दाखवला. कालचा उपवास सोडायचा होता, त्यामुळे मीही नाश्ता करून घेतला. नाश्त्यामध्ये छान चपाती खाल्ली. त्यानंतरनं माझी क्लासला जायची तयारी चालू होती बघा. डबा वगैरे पॅकिंग केला. क्लासचं मीही आवरलं आणि मी आता निघाले क्लासला. पण त्याच्या आधी म्हटलं जरा दवाखान्यामध्ये जाऊन यावं, कारण माझी तब्येत बरी नव्हती. दवाखान्यात गोळ्या वगैरे घेतल्या. त्याच्यानंतरनं मी निघाले क्लासला. पप्पा मला सोडायला आले होते आणि मला जाम लेट झाला होता क्लासला जायला. आता मला तर लय भीती वाटली क्लासला जायची उशिरा. नंतरनं काही ना गणिताचं लेक्चर होतं, सर शिकवत होते, गणितं वगैरे छान सोडवली. त्यानंतरनं ब्रेक झाला होता. मी व्हिडिओ काढणार म्हणजे आपण फेमस होणार या भीतीनं मुली तर काय तोंडच दाखवायला मागत नव्हत्या, तरी पण गुपचूप त्यांचे व्हिडिओ काढून घेतले हळूहळू. आणि हे बघा ह्यांचं चालले फोटोशूट. क्लास सुटला, मैत्रिणीनं म्हणलं जावाई घरी. ती निघाली घरी. डोकं दुखत होतं जाम म्हणून झोपले होते. मम्मी आली म्हणजे उठ चहा घ्या मॅडम. डोकं का दुखतंय तर हे बघा ह्यांची बडबड चालू आहे. बडबड ऐकून मी जाम पकले यार. म्हटलं आता काय करावं, तर चला फ्रेंच फ्राईज बनवूया. फ्रेंच फ्राईज बनवायला घेतले. चांगले गरम गरम मस्त फ्रेंच फ्राईज बनवले. त्यानंतर स्वयंपाकही बनवून घेतला. सगळ्यांनी खाल्ले फ्रेंच फ्राईज. आणि आता काय भांडी घासायची होती, तर म्हटलं चला तीही घासून घेऊया. नंतरनं कधी नवं बहीण भाऊ एका ताटात जेवायला बसलेत. काय माहिती यांचं काय प्रेम होतं चाललं होतं. बिग बॉस बघत बघत जेवण वगैरे केलं. नंतर भांडी साफसफाई सगळी करून घेतली आणि आता झोपते. गुड नाईट. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ.